प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूँगा, मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा. भूख मिटाता है अमर वचन तेरा, प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. होय, परमेश्वराचं वचन किती दिव्य, भव्य, आगळं वेगळं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. आणि इतिहासाने ते सर्व दाखवलेलं आहे. 1946 एक मेंढपाळ मुलगा आपलं मेंढरू हरवलं म्हणून मृत सागराच्या बाजूला असलेल्या गुहांमध्ये फिरत होता. संध्याकाळची वेळ झालेली. हळूहळू संधी प्रकाश आणि मग काळोख पडू लागलेला. त्याने सहज त्या गुहेमध्ये एक दगड फेकून बघितला की ते मेंढरू कुठे असेल तर बाहेर पडेल. परंतु त्या दगड जिथे पडला तिथे जसा आवाज आला, तो आवाज ऐकल्यानंतर त्या मुलाची उत्सुकता जागृत झाली. कारण जमिनीवर पडणारा दगड आणि एखाद्या घड्यावर पडलेला दगड ह्याच्या आवाजामध्ये फरक असतो. तो दगड जणू काही एखाद्या घड्यावर पडला असं त्याला वाटलं. म्हणून तो धावत जाऊन तिथे शोधू लागला. आणि होय, तिथे खरंच एक मोठा घडा होता. परंतु रात्रीची वेळ झालेली. धनगर मुलगा घरी आला. रात्रभर त्याला झोप लागत नव्हती. सकाळी भल्या पहाटे उठला. धावत पळत त्या गुहेमध्ये गेला. त्याने ती गुहेमधील ती जागा थोडीशी उकरून काढली आणि तिकडे त्याला मोठा घडा दिसला. त्या घड्यामध्ये कसल्या तरी गुंडाळ्या होत्या. त्यातील छोटासा तुकडा कापून तो चांभाराकडे गेला. कारण त्याला वाटलं होतं की हे मटेरियल चांभाराला नक्कीच वाहनं तयार करण्यासाठी उपयोगी पडेल. त्याने तो तुकडा त्या चांभाराला दिला आणि त्या चांभाराने 1946 साली त्याला $10 एवढी मोठी रक्कम दिली. ते पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. जणू काही एकाच रात्रीच गर्भश्रीमंत होण्याची ही वेळ. अशा पार्श्वभूमीवरती अधूनमधून तो छोटे छोटे तुकडे कापून आणायचा आणि त्या चांभाराला विकायचा. परमेश्वराची योजना कशी असते बघा. नेमका एक बायबल पंडित त्या ठिकाणी आपलं चप्पल दुरुस्त करण्यासाठी आला आणि त्याने तो तुकडा बघितला. त्यावरील अक्षर वाचली आणि त्याने सांगितलं, हे तुला कुठे मिळतं? तर म्हणे, इथे एक धनगर मुलगा येतो, तो कुठून तरी ते घेऊन येतो. त्या बायबल अभ्यासकाने त्या धनगर मुलांच्या बरोबर गुहेमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी एका मोठ्या उत्खनन प्रक्रियेला सुरुवात झाली. त्या घड्यामध्ये काय दडलेलं होतं? 70 साली जेव्हा जेरुसलेमचं मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं, त्यावेळेला शास्त्री, परुशी आणि सर्व यहुदी अधिकारी जेरुसलेमहून परागंदा झाले. जिकडे तिकडे लपून बसले. त्यातील काही जण मृत सागराच्या किनाऱ्यापाशी असलेल्या गुहांमध्ये जाऊन लपून बसले. आज त्या गुहांना कुमरान गुहा असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी डेड सी स्क्रोल्स म्हणजे मृत समुद्राच्या बाजूला सापडलेल्या गुंडाळ्या मोठ्या प्रमाणामध्ये शोधून काढण्यात आलेल्या आहेत.
त्यामध्ये बायबलमधील बरीचसे उतारे जुन्या करारातले आपल्याला वाचायला मिळतात. 70 साली घडलेली घटना आणि 1946 साली सुरुवात झालेलं उत्खननाचं शास्त्र, एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये त्या ठिकाणी भूकंप झाले, ज्वालामुखी झाले आणि बऱ्याच वेळेला पूर येऊन गेला, पाऊस येऊन गेला, ऊन वारा येऊन गेला, परंतु परमेश्वराचा शब्द मात्र तिथे शाबूत राहिला. ही परमेश्वराच्या शब्दाची ताकद, की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझं वचन मुळीच नाहीसं होणार नाही. हे परमेश्वराचं वचन एखाद्या बीसारखं असतं. ते पेरल्यानंतर त्याला कुठे 30 पट, 60 पट, 100 पट अशा प्रकारे पीक येत असतं. परमेश्वराचं वचन हे आरशासारखं असतं. त्याच्यामध्ये डोकावावं आणि आपल्यामध्ये बदल करावा. परमेश्वराचं वचन हे हातोड्यासारखं असतं. मोठ्या डोंगरातून देखील वाट काढण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. परमेश्वराचं वचन अन्नासारखं असतं. ते आत्म्याचं पोषण करत असतं. परमेश्वराचं वचन आपल्या पावलांकरिता दिव्यासारखं आणि आपल्या मार्गावरील प्रकाशासारखं असतं. परमेश्वराचं वचन जीवनदायी आहे. परमेश्वराचं वचन रहस्यमय आहे. ते परमेश्वराचं वचन बायबलच्या पानापानामधून आपल्यापर्यंत दिलं जात असतं. प्रवचनातून त्याची उकल केली जात असते. म्हणूनच एक बायबल पंडित लुसियन लेग्रांड आम्हाला सांगायचे की विद्वानांची शाई, रक्तसाक्षाचं रक्त आणि शेतकऱ्यांचा घाम ह्यांची किंमत परमेश्वराच्या नजरेत सारखीच असते. त्याला कारण विद्वान शब्द देतो, रक्तसाक्षी प्रेरणा देतो आणि शेतकरी अन्न देतो. ह्या तीनही गोष्टींची जीवनामध्ये गरज आहे आणि ह्या तीनही गोष्टी परमेश्वराचं वचन देऊ शकतं. आणि म्हणूनच स्तोत्र 19 काय सांगितलंय बघा, की परमेश्वराचं वचन परिपूर्ण आहे. ते मनाचं पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचं वचन विश्वसनीय आहे. ते भोळ्यास समंजस करते. परमेश्वराचं वचन सरळ आहे. ते हृदयाला आनंदी करते. परमेश्वराचं वचन चोख आहे. ते डोळ्यांना प्रकाश देते. परमेश्वराचं भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारं आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्वथैव न्याय्य आहेत. सोन्यापेक्षा बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. त्यांच्यापासून आपल्याला बोध होतो. ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होत असते. असं परमेश्वराचं वचन सदैव आपल्या डोक्यात असावं, ओठात असावं, हृदयात असावं, आपल्या हातापायांना मार्गदर्शन करणारं असावं. म्हणून आपण परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.